देवा गणराया, मी तुला अनन्य शरण आहे. तुझ्या कृपेनं मी कृतकृत्य झालो आहे. मला जीवनात हायसं वाटत आहे. माझे गतजीवनाविषयी मला आस्था आहे. वर्तमानाविषयी समाधान आहे आणि भविष्याचा विश्वास तुझे कृपेमुळे दृढतर होत आहे. काय कमी आहे माझ्या जीवनात, पण दयानिधे गजानना, हे माझ्या शहाणपणाचे किंवा कर्तबगारीचे फळ नसून तुझी कृपा आणि आईवडिलांची पुण्याई हे त्याचे खरे कारण होय. जन्मापासून मला तुझा ओढा. गणपती तुझे नाव चांगले हा श्लोक तीर्थरूप दादांनी मला ज्यावेळी शिकवला, किती आवडीने शिकत होतो मी तो. किती आनंद होत होता मला हा श्लोक पाठ करताना. ही तुझी कृपाच, दुसरं काय म्हणायचं याला. देवा, मी तुझी उपासना केली, अगर भक्ती करतो असे म्हणणं निश्चित चुकीचं असून तूच मला प्रेम लावलंस. तूच मला अज्ञात्याला वेळोवेळी सांभाळलं, आपलासा केलं. किती उपकार आहेत देवा तुझे माझ्यावर. परंतु पाण्यात राहणारा मासा ज्याप्रमाणे पाण्याचे आभार मानित नाही, आईबाप यांनी काही आपणावर उपकार केल्याची जाणीव जशी माणसाला असत नाही, त्याप्रमाणेच तेवढ्या सहजतेनं तुझ्या उपकारांचा भार माझे डोक्यावर आहे असे मला जाणवत नाही. देवा, तुला वाटल्यास तू मला कृतघ्न म्हण, पण मी खरे तेच तुला सांगत आहे. तसे तुझ्यापासून काय चोरून ठेवणार. देवा, तू मला सर्व काही दिले आहेस. मन प्रसन्न आणि समाधान पावलं आहे. बुद्धी निसंदेह झाली आहे आणि शरीर इंद्रिये विषयोपभोगाने तृप्त आहेत. मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे, अशी माझी स्थिती आहे. हे देवाधिदेवा गजानना, खरं मोठेपण अंगी नसताना जर माणसाला मोठेपणा प्राप्त झाला तर हे सुखाऐवजी त्याच्या फजितीचंच कारण होते. हे मायबापा, तू तुझ्या मायेची भुरळ घालून माझे स्तोम वाढवित आहेस. कुठलेही प्रयास न करता लोक माझ्याकडे वळत आहेत. मी मात्र लोकांसाठी काहीच करत नाही. व्यवहारदृष्ट्या अगदी साध्या साध्या गोष्टींचे पालन माझ्याकडून होत नाही. याला मुख्य कारण सुस्त प्रकृती. दुसरं म्हणजे तुझे आजसाठी आजवर जनसंपर्कात मुळीच आलो नाही म्हटलं तरी चालेल. आणि तिसरं, तीर्थरूप दादा हे मला जाण्या येण्यासंबंधी रागवत, पण मला ते आवडत नसल्यानं त्यासच सर्व सांभाळावं लागत असे व्यवहार जो होता तो. आजवर मी जीवनात माझ्या चालीनं चाललो, स्वतःचे रंगात दंग राहिलो. मनीची देखील एक मस्ती होती मला. चौथं कारण, जेव्हा जेव्हा मी जनसंपर्कात आलो तेव्हा तेव्हा अनुभव काही बरे आले नाहीत. आणि पाचवे, सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे द्रव्यार्जनासाठी कोणाची हाजी करण्याचे वा हायतोबा करण्याचं कारणच पडलं नाही. मी धनाचा, मनाचा, लोकसेवेचा कशाचाच भुकेला नाही. मी माझे ठिकाणी पूर्ण सुखी आणि स्वस्थ आहे. पण देवा, न बोलावता अंगी आलेलं हे महाराजपण मला भेडसावत आहे. माझी स्वस्थता भंग पावत आहे. पण आज जवळजवळ 40 वर्षाचा निराळाचा अभ्यास असल्यामुळं वळत नाही. जे वळत नाही त्याला शहाणपण म्हणता येत नाही. हे गणपते, तुझी इच्छा मी लोकसंग्रह करावा अशी दिसते. तुझी सेवा करण्यास माझी कुरकुर नाही, पण पात्रता, तशा सवयी, तशी प्रकृती सर्व काही मला दे, नाही तर फजितीच. हे देवा गजानना, गजवदना, जगज्जीवना, माझे तुला शतशः प्रणिपात असो. देवा, तू मानवाला कर्मस्वातंत्र्य दिलंस. मानवानं आपल्या कृतीनं स्वतःची ही बरी वाईट परिस्थिती निर्माण करून घेतली आणि अज्ञानानं या परिस्थितीला परमेश्वरी इच्छा मानू लागला. दुसऱ्या टोकाला जाऊन तुझं अस्तित्वच मानेनासा झाला. मानवाच्या दुष्कृतीचे परिमार्जन एवढंच
ज्याला जनसेवा समाज सुधारणा म्हणतात त्याचं खरं स्वरूप असता ही जनतेची म्हणजे जनार्दनाची सेवा ईश्वर भक्ती इति कर्तव्यता मानतात. गजानना, वाईट वाटते मला हे सर्व पाहून. देवा, खरोखरीच तू लंबोदर आहेस. माणसाचे असे घोर अपराधही तू पोटात घालतोस. जनसेवेला प्रवृत्त झालेली माणसं तुला छेद मांडतात, स्वतःला संत म्हणवतात. जळफळाट होतो हे पाहून माझ्या जीवाचा. दुःख होते देवा. वेदांत सिद्धांत आपल्या स्वार्थासाठी राबवितात, भाबड्यांची दिशाभूल करतात. असं करण्यात आपण पाप करीत आहोत असं सुद्धा वाटत नाही यांना. उद्वेग येतो मनाला. हे कश्यप नंदना, किती किती उपकार आहेत तुझे माझ्यावर. तू केवळ आपल्या कृपेनंच मला या भवचक्रातून वाचविलेस, तुझ्या जवळ केलेस. भक्तवत्सला, आता मला दूर लोटू नकोस. तुझे नाम सतत मुखात राहू दे, तुझे प्रेम हृदयात राहू दे, दाटू दे. पार्वती नंदना, तुझे मला जे दर्शन घडले आहे ते रूप माझे डोळ्यात भरू दे देवा. देवा, मी जसा मनीच्या प्रेमात वेडा होतो तसा बेहोश होऊ दे मला. तुझे भक्तीत बेहोश होऊ दे. देवा, तुझा विसर म्हणजे अधोगती, मानव्याला मुकणे आणि हिताला आचवणे होय. देवा, तुझी भक्ती माणसानं स्वतःचे धारणपोषण होण्यासाठी ठरवलेल्या कर्तव्याच्या आड येत नाही. मानवता काय वस्तू आहे हे कळली आहे, तरी हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे गौरी नंदना गणपते, तुला मी कोटी कोटी प्रणाम करीत आहे. देवा, काल रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मी तुझे पायाजवळ असताना कृपा केलीस. निमित्त श्री एकनाथ महाराज, श्रीमद भागवत, 11 स्कंद अशा गोष्टींवर विचार चालू होता. कारण मला एक लेख लिहिणं आहे. श्री गौतम बुद्धाला बोधिवृक्षाखाली बसलं असताना जसं ज्ञान झालं त्याप्रमाणे मला पूर्वकल्पना नसता तुझे पायाजवळ ज्ञान झालं. जीव मात्राला जो मी हा अनुभव आहे, जो जीवाची ठिकाणी कसा, का, त्याचं कारण काय, ही जाणीव त्याला केव्हा उत्पन्न होते, ह्या आजवर न सुटलेल्या अतिप्राचीन आणि अर्वाचीन वैज्ञानिकांना तीव्रतेनं जाणवणाऱ्या कोड्याचं उत्तर मला तुझ्या कृपेनं मिळालं. हृदयक्रिया कशी आणि का चालू होते, तिचा आणि मीचा कसा संबंध आहे याचाही बोध मला झाला. या विद्यानंदात निमग्न असल्यामुळे रात्री बऱ्याच वेळ झोप आली नाही. या ज्ञानप्राप्तीचं कारण केवळ तुझा प्रसादच. या जाणीवेनं तुझ्याविषयी कृतज्ञतेनं हृदय भरून आलं. थोडा वेळ जप केला. देवा, हे ज्ञान तुझ्या कृपेनं आजच्या शास्त्रीय परिभाषेत जर मला मांडता येईल तर जगाला त्यापासून फायदा होईल. आपण जेवूनी जेववी लोका, संतर्पण करी तुका, असं काहीतरी वाटतं. पण ते सर्व तुझे मर्जीवर सोडत आहे. मला त्याची खंत नाही. मी स्वतः जेवल्याचे समाधान तर आहेस ना. कालचा दिवस आणि रात्र विशेष होता खरं देवा. देवा बाप्पा गजानना, या तुझ्या मतिमूढ बालकावर सदैव अशीच कृपा कर. तुझी खूप खूप स्तुती करावीशी वाटते, पण भारावल्यामुळे वृत्ती मुकी होते आणि बुद्धी कुंठित होते. त्यामुळे बिचाऱ्या भाषेला आपला शब्दांचा पसारा आवरून हिरमुसलं व्हावं लागतं. हे देवा गजानना, आज मला तुझे पायाजवळ यावयास फारच उशीर झाला. मला सकाळी लवकर उठावायची उतावीळ म्हणजे उठल्याबरोबर तुझ्या पायाजवळ बसण्याचा आमिषच. या तुझ्याजवळ आपले हितगुज सांगण्याला मी किती अधीर असतो देवा, हे तुला माहीत आहे.
मग माझा हिरमोड होईल असा प्रसंग तू का बरं निर्माण करतोस? देवा, मी शेफारून जाईन असं का वाटलं तुला? देवा, तुझ्याविषयी दुसऱ्याजवळ बोलण्यातही आनंद आहे हे खरं आहे, पण तुझ्याशी बोलण्याचा आनंद काही निराळाच आहे देवा. देवा, तुझ्याशिवाय मला कोण आहे? माझे सर्व काही तूच आहेस. माझे आप्त सोयरे सर्व सज्जन आहेत, त्यांचे माझ्यावर निरागस प्रेम आहे, पण माझा जीव तुझ्यावर आहे. आप्तजनांना माझ्याशी बोलून जे समाधान होतं ते मला तुझ्याशी बोलून होतं देवा. त्यांचा जीव माझेपाशी आणि माझा तुझेपाशी. प्रियकराचे शेजेकडे जिचे सर्व लक्ष लागले आहे, ओढा पतिदर्शनाचा आणि गाडा घरधंदा खेचणाऱ्या स्त्रीसारखी माझी दशा आहे. देवा, माझी कशी कासाविशी होते तुला कळत नाही काय? मग माझा असा अंत बघत जाऊ नकोस. मी शरीरानं संसाराधीन आणि मनानं तुझे स्वाधीन आहे रे. काय हे कबूल आहे ना तुला? तू मनात आणतो ते होते, ते आमचे माणसाचं थोडीच आहे. वाटणं आणि घडणं यांच्यात महद अंतर आहे आणि अनेक अडचणी असतात देवा. सोप्यातलं सोपं काय आणि साध्यातलं साधं नियम तुझ्या कृपेशिवाय होणं अगदी अशक्य आहे. अर्थात माझा तितका पक्का निश्चय हा पाहिजेच, पण माझा सर्व पत्कर तूच करावा असं वाटतं. कारण माझा तुझेवर जेवढा विश्वास आहे तेवढा माझे स्वतःवर नाही. तुझेच यश तारिते परी न कवता तारे. हे देवा गजानना, मी तुला अनन्य भाग शरण आहे. तुझे पायाजवळ बसू लागल्यापासून मला कधी न आठवणारं माझं बालपणापासूनचं सारं गतजीवन मला आठवू लागलं. ज्याला मी आजवर माझा मूर्खपणा असं समजत होतो, तो माझा वेडेपणा नसून बुद्ध्यास तू माझ्याकडून तसं करून घेतलंस. तो माझ्यासाठी असा सारा शिक्षणक्रम होता. किती किती तू माझी काळजी घेतली देवा. अनंत उपकार आहेत तुझे मजवर. जनदृष्ट्या वा लौकिकदृष्ट्या विपरीत असं माझं आजवरचं सारं जीवन गेलं आणि या तुझ्या परमकृपेमुळेच मी आज साऱ्या जगाच्या पुढे आहे. साऱ्या जगाच्या पुढे आहे. त्रिवार घेतलेल्या तुझ्या घवघवीत सोज्वळ दर्शनाची गोडी अवीट आहे. त्यामुळे मला तुझे निर्गुण अशा सर्वांतर्यामी स्वरूपाची जरी नित्य अनुभूती असली तरी तुझ्या मंगलमय गजवक्र चतुर्बाहू पितांबरधारी तीनदा घडलेल्या दर्शनाचं वेळ जात नाही अजून. तू नित्य माझ्याबरोबर असल्याचा अनुभव असल्यामुळं हृदय भारावून जातं. देव निर्गुण निराकार आहे. तूच देव आहेस असे म्हटले की संताप येतो मला. लोक वेदांताचा अज्ञानानं दुरुपयोग करतात. देवा, मूर्तीपूजा हा मूर्खपणाचा प्रकार आहे, हे अज्ञान आहे असं म्हटलं की कोणी आईची शिवी दिल्याचं दुःख होतं मला. हर हरा देवा, मूर्तीपूजा करूनच तू मला भेटलास ना. मूर्तीची आज ही केलेली पूजा न करताच हे लोक केवळ तर्कानं काहीही बोलतात. भूतदया हे साधुत्वाचं लक्षण खरं. सर्व काही तूच आहेस या तात्विक भूमिकेवरून जनाला जनार्दन म्हणणं बरोबर आहे, पण भूतदयेनं प्रेरित होऊन केलेली जनसेवा ही तुझी पूजा निश्चित नाही. ती जनसेवाच तुझे प्रभुभावाची शरण्यभावानं केलेली देवपूजा होय. हे देवा गजानना, तुझ्या पायाशी बसून तुझ्याशी हितकूच करावं अशी नित्याची इच्छा आहे, पण लोकांच्या आवागमनामुळं पाहिजे ती स्वस्थता लाभत नाही. हजारात बसूनही माझा एकांत मोडू शकत नाही. तुला माझा ओढा आणि हृदगत न सांगताही समजतं हे खरं, पण त्यानं एकांतात तुझ्याजवळ बसून हितगुज केल्याचं समाधान प्राप्त होत नाही. तरी देवा, ही माझी तळमळ पाहून एवढ्यापुरता जनसंपर्क येणार नाही असं कर. मी रात्री जागतो ते देखील एकांताच्याच लोभानं. सबब मला सकाळी उठण्यास उशीर होतो आणि त्यामुळे मला तुझे पायाजवळ येण्यासही उशीर होतो. यात म्हटल्यास माझा दोष आहे, लोकांचा दोष मुळीच नाही. तरी पण मला सकाळी नित्य हितगुज करता यावे असं मात्र फार वाटतं.
किती अधीर असतो मी या गोष्टीला, हे का तुला सांगायला हवं देवा. देवा, एवढी माझी हौस तू पूर्वीच जावी अशी माझी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे. मला आता तुझ्याशिवाय इतरत्र कोठेही जिव्हाळा उरलेला नाही. तू आणि मी यात मला सर्व काही लाभल्याचं समाधान असतं. तू सर्वव्यापी आहेस, भूत मात्र तुझीच रूपे होत. मी आणि तू यांच्यात मुळीच भेद नाही. हे सर्व काही ठीक, याची अनुभूती मला आहे किंवा नाही हे तू जाणतोस. पण मला तुझ्या या सद्गुरू रूपाची गोडी नाही. मला हे पार्वती नंदना, तू जे गजमुख दर्शन दिलेस आणि देतोस त्याचीच, केवळ त्याचीच आवड आहे. त्यानंच माझं समाधान होतं. मला तुझ्या विराट स्वरूपाची गोडी नाही. मी तुला प्रभू म्हणून भजतो. मला तू हीन, दीन, दुबळा नको आहे. भूतमात्रांच्या ठिकाणी तू जे रूप धारण करतोस ते पोष्याचे असते, पोषकाचे नाही. आणि त्यामुळे मला तुझे हे रूप प्रिय नाही गजानना. हे देवा गजानना, मी कितीही उशिरा उठलो तरी माझी ऊंग काही लवकर उघडत नाही. त्यायोगे सकाळची मंगल वेला आळसातच जाते. देवा, माझे दोष आता मलाच त्रास देतात असं नाही, तर त्याचा उपसर्ग इतरांना चांगलाच पोचतो. तू कृपा करून मला महाराज केलंस, पण मी अवलक्षणी करंटा. मला हे महाराज पण नकोसं झालं आहे. देवा गणधीशा, तू दिलेल्याचा मी अनादर करतो असं नाही. कृतज्ञते मी ते पत्करले पण आहे, पण त्याचा निभाव माझ्याच्यानं होत नाही. कारण ते माझ्या रक्तातच नाही. मी निष्प्रेम माणूस आहे. आजवर कधी कोणावर मी प्रेम केलं आहे काय? मी देव आपलासा केला हे साफ खोटं आहे. उलट पक्षी देवानं मला आपलंसं केलं आहे. माझी उपासना, भक्ती काही देखील नसताना हे देवा बाप्पा गजानना, तू जी माझ्यावर प्रत्यक्ष कृपा केलेली आहेस ती घवघवीत आहे. त्यामुळे तुझी कृपा नाकारता येत नाही. आपण घटकाभर असं समजलो की मीच तुला आपलंसं केलं आहे, तरी देखील देवाला आपलंसं करणं निराळं. मला माणसावर प्रेम करता येत नाही. मी कधी केलेलं नाही, करावंसं वाटत नाही. या महाराजपणात देवा तुला बसण्यापेक्षा, आळवण्यापेक्षा जनासच आळवीत बसावं लागतं. त्यात सहसा निजहिताची तळमळ असलेले असे कोणी नसतातच. ते माझे काहीही ऐकावयास तयार नसतात. माझ्यामुळे त्यांना सर्व काही अनायासे प्राप्त व्हावे असा त्यांचा दावा असतो. त्यांना उलटावयास वेळ पण लागत नाही देवा. असे हे आर्तजन तुझेवर आणि माझेवर दोघांवरही घसरतात. लोक ज्यांना माझे पटशिष्य म्हणतात, समजतात, त्या लोकांना माझ्याजवळ लोकगर्दी करता येते. पण त्यांना त्यांची मानं राखता येत नाही, मनं राखता येत नाही. देवा, तू जाणून बुजून असं का करतोस? का करतोस असं? हे महाराज पण मला नको आहे. मित्र हो, ऐकलत? मी सद्गुरूंच्या सुरांचा अभिवाचक सुरेश कुलकर्णी. गुरूंचं आत्मनिवेदन कसं असतं याची जाणीव आपल्याला आली असेल. काही थोडकेच नमुने आपल्यासमोर पेश केलेले आहेत. नवविधा भक्तीपैकी आत्मनिवेदन भक्ती कशी असते याची थोडीफार कल्पना यावी याकरता. आपल्याला आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भराभर पुढे जाण्यापेक्षा निश्चितपणानं आपल्या परिवारामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा.